हे पहा, ही भाजी किती छान बनलेली आहे. पालक खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर ही भाजी नक्की ट्राय करून पहा. खूप स्वादला खूप अप्रतिम लागते आणि एकदम वेगळी डिश आहे. कोणी पाहुणे आले असतील, काही ओकेजन असेल तरीही तुम्ही बनवू शकता. याला तुम्ही भाताबरोबर, चपातीसोबत, पुरीसोबत तर अप्रतिमच लागते, बनवू शकता. आणि एकदम वेगळी डिश आहे, ट्राय करून पहा. चला तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि डिश करून पहा. आवडली तर कमेंट करून सांगा. नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हाईपचं बटनही दाबा. तर चला आपण आता साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचे संगीतास किचनमध्ये. आज आपण रेसिपीमध्ये पाहणार आहोत चना पालकची भाजी. हे मी रात्री भिजत घातलेलं, 8-9 तास तर भिजलं पाहिजेत असे भिजत घालून 2-3 वेळा आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता याला आपण कुकरमध्ये घालणार आहोत. स्वच्छ धुवून घ्यायचे, नीट करून घालतानाच नीट करून घालायचे. तर इथे मी आता पाणी घालणार आहे. हे पहा, एवढं पाणी घातलेलं आहे. आणि याच्यात आता दालचिनी घालायची आहे, एवढी घेतलेली आहे. आणि 2 तमालपत्र घालायचे आहेत आणि अर्धा चमचा मीठ घालायचे आहे. तर याला आपण आता 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत. तर इथे मी पालक घेतलेला आहे, 1 जुळी पालक आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे. स्वच्छ धुवून घ्यायचा आणि याला आता आपण आता उबलावून घेऊया. तर इथे मी आता पातेल्यात पाणी चढवलेलं आहे. याच्यात आपण आता साखर घालायची आहे, अर्धा चमचा घातलेली आहे. तुम्ही जेवढा पालक घेतलेला त्या ह्याने घाला. आणि अर्धा चमचा नमक घेतलेला आहे. याने आपला पालक बिलकुल काळा पडणार नाही. तर आता पालक घालून घेऊया. दांडक्यासहित घाला, आपल्याला वाटूनच घ्यायचं आहे. तर हे आता 5 मिनिट उकळल्यानंतर 5 मिनिटं उकळवून घ्यायचं आहे, म्हणजे शिजून थोडा चांगला निघेल. तर पाणी उकळल्यानंतर 5 मिनिटं मी शिजवून घेतलेलं आहे. पालक आता हे पहा छान शिजलेला आहे. गॅस बंद करूया. तर हे आता पाणी काढून घेऊया याच्यातून. आणि लक्षात ठेवा, याला थंड पाण्यानंच धुवायचं आहे. एकदम चिल्ड पाणी पाहिजे, त्यानंच धुवायचं आहे. एकदम थंड पाणी मी घेतलेलं आहे, थंड पाण्यानंच याला धुवायचं आहे. 2-3 वेळा चांगलं थंड पाण्यानं धुवा, म्हणजे पालकचा कलर आहे असा राहतो. हे मी 2-3 वेळा स्वच्छ थंड पाण्यानं धुतलेलं आहे. थंड पाण्यानंच धुवून घ्या, म्हणजे याचा कलर एकदम हिरवा राहतो. आणि साखर, नमक घालून उकळल्यानंतर कलर पहा किती छान राहिलेला आहे. तर चला आता साहित्य पाहूया काय काय लागणार आहे ते. इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. पालक याच्यात घालायचा आणि छोटी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, म्हणजे 4 चमचे दही आहे. हे आता आपल्याला मिक्सरला बारीक करून पेस्ट करून घ्यायची आहे. तर हे पहा, मी पेस्ट अशी तयार करून घेतलेली आहे. हे पहा कलर किती छान आलेला आहे. अशी ट्रिक वापरा, म्हणजे कलर बिलकुलही बदलत नाही. तर आता मसाले काय काय लागणार आहेत ते पाहूया. इथे मी कांदे 3 मध्यम आकाराचे बारीक चिरून घेतलेले आहेत. 1 टमाटर घेतलेला आहे. धनिया पावडर 1.5 चमचा, जिरे पावडर 1 चमचा, लाल मिर्च पावडर आहे 1.5 चमचा घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. हळद अर्धा चमचा, हिरव्या मिरच्या 2 आहेत आणि आलं आणि लसूण आहे. हे पहा, याचा आता पेस्ट करून मी घेणार आहे. आणि स्वादानुसार नमक. हे मी 2 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत आणि 1 काळी आहे. यालाही खलबत्त्यात थोडं कुटून घेणार आहे. आणि हे तडक्यामध्ये काळ्या मिऱ्या 8-9 घेतलेल्या आहेत ते टाकणार आहे. 2 लाल मिरची, दालचिनी घेतलेली आहे आणि 2 तमालपत्र आहेत. तर चला आपण आता आलं लसणाचं पेस्ट करून घेऊया. आणि हे वेलची आहे ते कुटून घ्यायचे आहे. हे पहा, 3 शिटीत खूप छान चणे शिजलेले आहेत. तर चला आपण मसाला बनवून भाजून घेऊया. मी इथं मोहरीचं तेल घेतलेलं आहे.
मोहरीच्या तेलात खूप चांगलं लागतं. तुम्ही याच्याऐवजी तूप किंवा रिफाईंड ऑइलही घेऊ शकता. आणि जरी मोहरीचं तेल घेतलं ना, चांगलं कडून द्यायचं तेल. हे पहा इतकं मी घातलेलं आहे. चांगलं कडून द्यायचं. त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं आपल्याला. हे पहा. तर आता चांगलं कडून द्यायचं. त्याशिवाय मोहरीचं तेल वापरायचं नाही. तेल चांगलं कडलेलं आहे, धूर निघायला लागलेला आहे. आता गॅस कमी करायचा आणि थोडंसं तेल हिवून द्यायचं आणि मगच जिरे वगैरे सगळे टाकायचं आहे. थोडंसं टेम्परेचर त्याचं हे झालं पाहिजे. जिरे घालायचे आहेत, लवंग, तमालपत्र, दालचिनी आणि 2 लाल मिरच्या आहेत आणि काळ्या मिरी आहेत. हिरव्या मिरच्या घालायच्या. कांदा, कांदा चांगला गोल्डन होईपर्यंत आता भाजून घ्यायचा आहे. कांदा आता असा झालेला आहे. आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे. आलं लसूण पेस्टही भाजलं की टमाटर टाकायचे. थोडंसं नमक घालायचं. आता बाकीचे मसाले घालूया. हळद, लाल मिर्च पावडर आहे, धने पावडर, जिरे पावडर आणि बडी वेलची आणि छोटी वेलची कुटून घेतलेली आहे. हेही चांगलं आता मसाला भाजून घ्यायचा. थोडंसं हिंगचं पाणी घेतलेलं आहे. थोडासा हिंग पाण्यात मिक्स करून घालायचा. याच्यात डायजेशन चांगलं राहतं. तर याच्यात आता आपले जे चणे उबारलेले आहेत त्याचंच पाणी घालायचं. हे पहा, मसाला चांगला आता भाजून द्यायचा पाण्यात. तेल सुटलं पाहिजे मसाल्याला. हे पहा, तेल चांगलं आता सुटायला लागलेलं आहे. थोडंसं गार्निशिंगला आपण तेल काढून ठेवूया. तर तेल चांगलं आता सुटलेलं आहे. आपण मसाला हे वाटून घेतलेलं घालूया. पालक, कलर पहा किती छान आलेला आहे. तर हेही चांगलं भाजून घ्यायचे. 5 मिनिट बस भाजायचं आहे. पालक याच्यात राहिलेला आहे. पाणी घालून व्यवस्थित त्याला याच्यातच सोडायचे. तर हे पहा, थोडंसं अगदी भाजलेलं आहे. तेलात जास्त नाही भाजलं. आता हे आपला शिजवून घेतलेले चणे याच्यात घालायचे. स्वादानुसार नमक घालायचं आहे. लक्षात ठेवा, पहिलं आपण 2दा नमक घातलेलं आहे, त्यामुळं थोडंच नमक घाला, जास्त घालू नका. आता याला 15 ते 20 मिनटं चांगलं शिजवून द्यायचं आहे. जास्त पातळी बनवायचं नाही. हे पहा, 5 मिनटं झालेली आहेत. उकळलेलं आहे. 5 मिनटं झालेले आहेत. असं हलवून घ्यायचे. 15 ते 20 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आत्ता 5 मिनटं झालेले आहेत. 20 मिनटं झालेले आहेत. हे पहा, मध्ये आधी मी थोडं हलवून घेतलेलं आहे, कारण का तर मसाला खाली चिकटतो. त्यामुळं थोडं मध्ये आधी हलवून घेत राहायचं. हे पहा, 20 मिनटं झालेले आहेत. खूप छान ग्रेव्ही आलेली आहे, झालेली आहे खूप छान ग्रेव्ही. हे पहा, कलरही खूप छान आलेला आहे. आणि आता आपण 20 मिनटं झालेले आहेत. गॅस बंद करूया, सर्व करूया. आता वरून थोडी कोथिंबीर घालायची आहे. आणि मी गॅस बंद केलेला आहे. आपली भाजी तयार झालेली आहे. हे पहा, थोडंसं तेल काढलेलं आपण वरून टाकणार आहोत. तर हे पहा, भाजी अशी सर्व करायची. हे पहा, भाजी आपली सर्व केलेली आहे. मी ह्याच्यावर कोथिंबीर थोडी घातलेली आहे. याला तुम्ही भाताबरोबर
किंवा चपाती पुरीसोबत तर अप्रतिम लागते. पुरीसोबतही खाऊ शकता, भातासोबत बी छान लागते. कांदा लिंबू घ्यायचा, पेस्ट बनते ही भाजी. नक्की एकदा ट्राय करून पहा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, धन्यवाद.